मीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. अक्षय आणि रोशन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. संदीप सांबरे पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालेला आहे. स्ट्राइक वरती आपण पाहतोय रोशन कांबडी आला. अक्षय कोल्हा नॉन स्ट्राइक इन वरती आहे. पहिला चेंडू फुलर लेन्स आपण पाहतोय तर टाकला गेलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळाला. अशोक होते तिकडे, चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली होती. उमेश इथे बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते खेळला गेला. अशोक तिकडे पोहोचणार नाहीये. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. बघा प्रीत पाटील यांचा कॅमेरा वर्क आपल्याला इथे दाखवलं जात आहे. बघा ज्या प्रकारे चेंडू प्रीतच्या दिशेने गेला होता आणि त्याच्यावरती कॅमेरामॅनने थोडासा फोकस केला. बघा अगदी कॅमेरामॅनच्या अगदी जवळ हा चेंडू गेला होता. धावसंख्या आपण पाहतोय 5. पुन्हा एकदा खोलवर डबाचा चेंडू बघा पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघाचे संघनायक तिकडे आपण पाहतोय चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू आहे मात्र फटका फसलाय तिकडे. शतरक्ष घेतोय आणि चांगला जज करतोय. जजमेंट खूप चांगलं आहे. फलंदाज बाद. विकेट डाऊन. विकेट क्रमांक 1. रोशन उंबरसाडा न्यू बॅटर इन झालेला आहे. आपण पाहतोय फक्त सॉफ्ट हँडने हा चेंडू त्याने इथे खेळून काढला. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. मागच्या सामन्याचा सामनावीर धीरज निलके हा सामनावीर आहे. धीरज आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. 7 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा खूप चांगला फटका इथे खेळलेला आहे. निलेश आहे तिकडे जज करतोय. बघा खूप चांगला झेल पकडलाय अगदी सीमारेषे जवळ. अक्षय कोल्हा याची आता खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट क्रमांक 2 झाली पण पाणी मध्येच गेला. मग माणसाच काय पाखरा हो पाणी वाहरत. पाणी आला राग
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे वितरित केला जातोय. कुमार भगळी यांच्या शुभ हस्ते आपण क्षितिश घरत दादांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि क्षितिश घरत यांच्याकडून बक्षीस देखील आपण पाहतो जाहीर झालेलं आहे की एका ओव्हरमध्ये 5 षटकार 6 षटकार ठोका आणि 6 किलो चिकन हे तुम्हाला दिलं जाईल. वसंत सांबरे आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय, रेडी झालेला आहे. संदीप सांबरे आणि पहिले षटक टाकलंय आणि आता दुसरं षटक हाताळण्याकरता वसंत सांबरे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे. मात्र दिशा खराब या चेंडूची आपल्याला इथे पाहायला मिळाली. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. ऑन साईडला चाबुक शॉट आहे, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पाहूया की धावा, तर पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा चौकार. थँक्यू डीजे. सांबरे ब्रदर्स आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये, चेंडू निर्धाव येतोय. इथे बघा टायमिंग झालाय, शतरक्षक थोडासा दूरवरती आहे. एक धाव इथे पलून पूर्ण केली गेली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील बघा किती वेगाने कंप्लीट केलेली आहे रोशन याने. बघा नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन कांबडी आहे आणि या सचिन कांबडीसाठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. संतोष घोषे यांनी हे बक्षीस जाहीर केलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. साईडला बघा खूप चांगला फटका, फाईन लेगचं लॉंग लेगचं क्षेत्र निवडलेलं आहे आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेला आहे 4 धावांन करता. हे बागेत फुलं फुले मोगरेची, बायको माझी आहे डोंगरेची, राती दिवेल भाकर खाया नागलेची, तिचे हारी भाजी होती उडे. बघा दिशा से भटके तो मिलेंगे फटके, दिशाहीन चेंडू होता. दिशा खराब दशा खराब इथे होताना दिसते. गोलंदाज वसंत सांबरे याची चेंडू टाकून झालेत 4. 11 धावा त्याने खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बघा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क इथे झालेला नाहीये. चेंडू निर्धाव येतोय, डॉट बॉल येथे येताना दिसतोय. आतापर्यंत 11 धावा या इथे खर्च केल्यात वसंत या गोलंदाजाने. इथे बघा खूप वेगाने हा चेंडू टाकला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी इथे आपण पाहतोय. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. शेवटचं षटक हाताळण्याकरता निलेश आलाय. निलेश सांबरे. 18 धावा धावफलकावरती आहेत. बघा थोडीशी फ्लाईट दिली होती. कमी गतीचा हा चेंडू बीट झालाय फलंदाज सचिन. सचिन यांनी जर षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर संतोष घोषे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि सध्या षटकारांची आवश्यकता आहे, नितांत गरज ही बेलकडी संघाला आहे. इथे बघा खूप चांगला फटका आहे, ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. सचिनच्या बॅट मधून निघाला हा बिग शॉट षटकार. खूप चांगला फटका इथे खेळला गेला होता. आणि मैदानाच्या बाहेर तिकडे क्षितिज आलेले आहेत, क्षितिजदादा. आणि त्याने झेल देखील पकडला आहे आणि त्यांच्याकडून बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. एका ओव्हरमध्ये 5 षटकार किंवा 6 षटकार लगातार 6 किलो चिकन हे तुम्हाला दिलं जाईल. बघा ऑन साईडला इथे फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक होता तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या आता 25 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे हा संघ. मागची स्पर्धा आपण जर बघितली तर चॅम्पियन ठरला होता हा संघ रेल्वे स्टेशनच्या मैदानावरती. व्हाईट बॉल ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू निघून गेला, खूपच बाहेर निघून गेला होता. पंचाची दोन्ही हा समांतर इथे पाहायला मिळाले. एक्स्ट्रा रन धावसंख्या 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक कंप्लीट केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. रोशन उंबरसाडा आपण पाहतोय बॅट मधून हा षटकार येताना दिसला. धावसंख्या 32 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते बघा चेंडू यष्ट्यांच्या मागे तिकडे डीप मध्ये निघून गेलेला आहे आणि तिकडे 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावरती. 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा बिघाड इथे होताना दिसतोय निलेश सांबरे. ऑन साईडला आणखीन एक मोठा धमाका होताना दिसतोय. अशोक आहे तिकडे जज करतोय
मात्र संधी नाही आहे. मस्तकाला दस्तक देत असताना हा चेंडू 6 धावांन करता निघून गेलाय. षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या 40 धावा, 41 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडूंमध्ये या 41 धावा जिंकण्याकरता बनवायच्या असतील त्या म्हणजे जीवदानी वालीव या संघाला. खूप चांगला फिनिश केलाय रोशन उंबरसाडा या फलंदाजाने. बघा 10 चेंडूमध्ये त्याने 25 धावा बनवल्यात. अक्षय आणि रोशन थोडेसे कमनशिबी ठरले. त्यानंतर रोशन उंबरसाड्याने पूर्ण जिम्मेदारी उचलली. 10 चेंडूमध्ये त्याने 25 धावा बनवल्या आणि एक सेफ टार्गेट मी तर म्हणेन ते त्याने आपल्या संघासाठी बनवून दिलेला आहे. मात्र या मैदानावरती कुठलंच टार्गेट हे सेफ नाही आहे. कालच्या दिवसामध्ये तब्बल 77 धावा या चेस झाल्या होत्या आणि आताच आगमन झालंय क्षितिजदादा घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. नारायणदेवा तू वेडा रे नाचतो किती छान रे. नारायणदेवा तू वेडा रे नाचतो किती छान रे. आदिवासी हा नाव रे मोठा, आदिवासींचा देव रे मोठा. आदिवासी हा नाव रे मोठा, आदिवासींचा देव रे मोठा. शिवशंभो तुझे नाव रे. थँक्यू. सन्माननीय राहुलजी अंधेर यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. कामन परिसरातील एक आणखीन नामवंत खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागते. राहुल अंधेर, मिस्टर राहुल अंधेर यांची आताच एक रील सध्या व्हायरल झाली होती. APL बद्दल त्यांनी रील्स बनवली होती. नक्कीच भरपूर ती रील्स व्हायरल झाली होती. आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला APL याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बघा APL झाल्यानंतर KPL देखील याच मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बघा KPLच्या मैदानावरती APL. पहिला बॉल इथे आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू टाकलाय. कट करण्याचा प्रयत्न होता निलेश सांबरे याचा. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव आलाय. रोशन कांबडी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळतोय. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. 41 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आणि निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे.
इथे बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि चांगला झेल देखील कंप्लीट करतोय. फलंदाज बाद निलेश सांबरे. बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. एक बिग विकेट इथे येताना दिसते आपल्याला. निलेश सांबरे बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने बॅटर वसंत सांबरे आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मोठा बंधू आता मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसतोय. सांबरे ब्रदर्स कसराळी येथे नक्कीच खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. श्रीराम चषक विजेता हा संघ. इथे बघा इनफिल्डच्या वरून काय फटका खेळलाय. अप्रतिम नेत्रदीपक चौकार. बघा चौकार आला. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि हात खोलण्याची संधी मिळाली. शफल होऊन चेंडूला सरळ पाठवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती पडले, मात्र त्यानंतर टप्पा थोडासा चुकलाय आणि वसंत याने 2 मोठे फटके देखील खेळलेले आहेत. महेश जाधव यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज सुट्टीचा दिवस आहे महेश जाधव यांचा. 8 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. 41 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. इथे बघा आणखीन एक. इथे चौकारांची हॅट्रिक कदाचित पूर्ण होईल. यस, पूर्ण होत आहे. सलगचा हा 3रा चौकार येताना दिसतोय. थँक्यू डीजे. बघा सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आलेले आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये येताना दिसते. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल बाकी असलेल्या षटकातील फुलटॉय चेंडू. इथे देखील गॅप शोधलाय, मात्र शतरक्षक पोहोचलाय तिकडे आणि एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 1 गडी बाद 13 असे आपण धावसंख्या पाहतोय आणि या 13 धावा वसंत याने बनवल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावा अजूनही हव्यात. तर अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत. चला जास्त टीम मीटिंग करू नका, विनंती असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच देवानंद वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल आहेत
देवानंदजी वलवी आणि त्यांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. 12 चेंडूमध्ये 28 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 14ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. महेंद्र कांबडी, सॉरी महेंद्र कोल्हा येतोय. पहिला चेंडू बघा, जयेश पाटील जेपी जे डोंगरीपाड्याचे आहेत, त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे महेंद्रसाठी. महेंद्र यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडून हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. खूप चांगला चेंडू, डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता. बघा, प्रत्येक चेंडू हा निर्णायक ठरणार आहे मॅच मध्ये, कारण जसा चेंडू निर्धावेल तसं जे समीकरण आहे थोडंसं कठीण होताना दिसेल. मात्र जोपर्यंत वसंत आहे, संदीप आहे, तोपर्यंत अशा पल्लवीत आहेत वाळीव संघाच्या. धावसंख्या 14. थोडासा रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा होतोय पंचांकडा. महेंद्र कोल्हा पण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आणि या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी देखील राहिलेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे संघाची, खास करून बॉलर्स. बघा, आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. फिंगर रोल केले होते या बॉलवरती महेंद्र याने आणि एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. संदीप याला ते पूर्णतः रोखलं गेलंय. जो सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर मानला जातो वालीव संघाचा आणि त्याला एका जागेवरती बांधून ठेवलं जात आहे. निर्धाव चेंडू आलेत. इथे बघा, आणखीन एक फुटवर्क ओळखलंय यावेळेस महेंद्र याने आणि अचूक टप्प्यावरती इथे चेंडू टाकतोय. सलगचा हा तिसरा चेंडू हा निर्धाव येताना दिसतोय. आता मॅच जिंकण्याकरता आपण पाहतो की चेंडू बाकी आहेत 8 आणि धावा बनवायचे अजूनही 27. बघा, मॅच बनवला इथे. इथे बघा, खूप चांगला चेंडू इथे शतरक्षक आहे तिकडे, पकडला गेलाय. झेल संपलाय. संदीप सांबरे याचा खेळ. बघा, सचिन होते तिकडे, सचिन याने हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. निर्णायक षटक ठरत असताना महेंद्र कोल्हा याचं पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव आली होती. स्ट्राईक रोटेट झाली. मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बघा, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर संदीप मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा अडखळला गेला आणि आपण पाहतोय सलग 4 चेंडू हे त्यांनी निर्धाव खेळून काढलेत. आणि आता या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी आहे. अशोक न्यू बॅटर. अशोक आलाय. अशोक याचा फटका देखील पूर्णतः फसलाय. शतरक्षक आलाय तिकडे. पाहूया, रोशन उंबरसाड आला होता आणि रोशनने कुठली चूक केलेली नाही आहे. पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज ठरतोय फेल. आता 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 27 धावाची आवश्यकता आहे.
राजवली संघाचा संघनायकाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटचे 6 चेंडू टाकण्याकरता रोशन उंबरसाडा आणि महेंद्र कोल्हा या गोलंदाजासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेले आहे. जयेश पाटील जेपी मॅन फ्रॉम डोंगरीपाडा यांच्याकडून हे कॅश प्राइज जाहीर झालं होतं. रोशन याचा पहिला चेंडू बघा हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, पुल पॉवरफुल झालाय आणि सक्सेसफुल देखील झालेला आहे. हा आलाय A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, जसं जसं पाणी पडे नकोशी मला याद कर. बघा पहिल्या बॉलवरती षटकार इथे आलेला आहे आणि आता 5 चेंडूंमध्ये 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे बघा मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा ठरणार आहे. क्षेत्ररक्षकाने पकडलाय. राज आले होते आणि राज याने कुठली चुकी केलेली नाहीये. संदीप सांबरे याचा वसंत सांबरे याचा झेल इथे पकडला गेलाय आणि आता आपण पाहतोय की चौथा गडी इथे तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. पहिल्याच्या पाण्याची सर, पहिल्याच्या पाण्याची सर, आठवले मला फार, आठवले मला फार. आहे प्रेमाची शपथ तुला, मी पण तुला याद कर, आहे प्रेमाची शपथ तुला, मी पण तुला याद कर. जसं जसं पाणी पडे जोडीचे आता अडचणी ते वाढलेल्या आहेत. वालिव संघाच्या 4 मध्ये आता 21 बनवायचे आहेत. 3 षटकार 1 चौकार. बघा महेंद्र कोल्हा याचं जे षटक होतं ते निर्णायक ठरलेलं आहे आणि त्या षटकामध्ये आपण बघितलं की वसंत याला संधी मिळाली नव्हती आणि तिकडनं आपण पाहतोय मॅच पूर्णतः टर्न झाला आणि आता अडचणी इथे वाढलेल्या आहेत. आपण पाहतोय जितेंद्र माळी, जितू माळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच राकेश गुवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. इथे बघा चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू कार्पेटला रोल करत ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव इथे आपण पाहतोय पूर्ण झाली. आता 2 चेंडू बाकी राहिलेत आणि 2 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. अजून 19 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला होता आणि आपण पाहतोय की हा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. आता आपण पाहतोय की शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि एका बॉलमध्ये 19 धावा शेवटचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः रोशन तिकडे आले होते. चांगले झेल त्यांनी तिकडे पकडला आणि हा सामना इथे आता जिंकलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलखेडे या संघाने. तर अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे जिंकला आणि पुढच्या फेरीत प्रवेश केलाय बेलखेडे संघाने. हार्ड लक वालिव संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच बेलखेडे टीम. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट महेंद्र कोल्हा, ज्याने खूप चांगली बॉलिंग केली, 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 1 धाव खर्च केली. महेंद्र कोल्हा मॅन ऑफ द मॅच.